वाढदिवसानिमित्त शरद पवारांच्या घरी स्नेहभोजनाचा कार्यक्रम। स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं दिल्लीत अजित पवार आणि शरद पवारांची भेट। पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी एफआयआर मध्ये पार्थ पवारांचं नाव का नाही? मुंबई उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा। आमचा तपास सुरू, पुणे पोलिसांनी मांडली भूमिका। पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात कुणालाही सोडणार नाही, कोर्टात योग्य उत्तर सादर करू, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। पुण्यातील भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणात एकनाथ खडसेंना हायकोर्टाची चपराक। खडसे, त्यांची पत्नी आणि जावयाविरोधात आरोप निश्चित करा, हायकोर्टाचे आदेश। लाडकी बहीण योजनेवरनं विधिमंडळात खडाजंगी। लाडक्या बहिणीला 2100 रुपये कधी देणार? जयंत पाटलांचा सवाल। तर योग्य वेळी 2100 रुपये देऊ, उपमुख्यमंत्री शिंदेंचं उत्तर। महायुतीच्या सर्व आमदारांसाठी मुख्यमंत्री फडणवीसांची उद्या सकाळी ब्रेकफास्ट डिप्लोमसी। विधिमंडळ कामकाजासह निवडणुकीबाबत आमदारांना महत्त्वाच्या सूचना देण्याची शक्यता। अंबादास दानवेंनंतर शेकापच्या चित्रलेखा पाटलांचाही महेंद्र दळवी आणि गोगावलेंवर कॅशबॉम्ब। व्हिडिओ दाखवत केलेले गंभीर आरोप भरत गोगावलेंनी फेटाळले आरोप। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधील मूल विक्री प्रकरणातील कागदपत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती। बच्चीबाई हंडोगेनं स्वतःच्या गावात विकलेल्या मुलीचं बेकायदेशीर दत्तक पत्र बनवल्याचं समोर। केवळ 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर मुलीला दत्तक दिल्याचा उल्लेख। आणि नवी मुंबईतल्या सिडकोच्या घरांच्या किमती कमी होण्याची शक्यता। घरांच्या किमतीचा पुनर्विचार करा, सर्वसामान्यांना परवडतील अशाच किमती ठेवा। सिडको अधिकाऱ्यांवर उपमुख्यमंत्री शिंदेंचे ताशेरे।